नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तर काय सांगणार सर, आज जी बैठक घेण्यात आली काय संदर्भात बैठक घेण्यात आली? आजची जी बैठक आहे, भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लाखो गायरानधारकांनी गेल्या कित्येक वर्षापासून या जमिनी अतिक्रमण करून त्या जमिनी पिकवतात आणि दरवर्षी त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह या निघणाऱ्या पिकावर चालतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने गायरानधारकांनी ज्या जमिनी काढलेल्या आहेत त्या जमिनीवर या ठिकाणी मोठा गदा आणलेला आहे आणि काही ठिकाणी सौर ऊर्जासारखे प्रकल्प राबवून गायरान जमिनी या गायरानधारकांच्या ताब्यातून काढण्याचा शासन प्रयत्न करत आहे आणि काही ठिकाणी त्यांनी सुरूही केलेलं आहे। परंतु या गायरानधारक, मी या ठिकाणी अशी ग्वाही देतो की एकही इंच गायरान हक्क संघर्ष समिती या गायरानधारकांची जमीन या ठिकाणी जाऊ देणार नाही। आणि म्हणून आज आम्ही या बैठकीच्या माध्यमातून एक मोठा जन आंदोलन या गायरानधारकांच्या जमिनी वाचवण्यासाठी या ठिकाणी उभा करणार आहोत। त्यासाठी आपण ही बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे। या गायरानधारकांनी कित्येक वर्षापासून जसं एक आई पोटच्या लेकराचा सांभाळ करते त्या पद्धतीने या गायरानधारकांनी आजपर्यंत पोटच्या लेकराप्रमाणे आणि या तळहाताच्या फोडाप्रमाणे या गायरान जमिनी अतिक्रमण करून त्या जपलेल्या आहेत आणि सहज हे सरकार या ठिकाणी या जमिनी घेऊ शकत नाही। जर या जमिनी या गायरानधारकांच्या ताब्यातून गेल्या तर या गायरानधारकांवर उपासमारीची वेळ येईल आणि उपासमारीची वेळ जर आली तर या गायरानधारकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। म्हणून ही गायरान जमीन आम्ही काय पण प्रत्येक गायरानधारक हा ही जमीन यानंतर सोडणार नाही। शासनाने आमच्यावर काहीही अन्याय केला तरी तो अन्याय आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही। लवकरच या महिन्यामध्ये आम्ही एक भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। सर, जसं तुम्ही आता सांगितलं सर, सौर ऊर्जाधार प्रकल्पांना शासन जमीन देत आहे, तर हे कुठं दिली जात आहे? आता बऱ्याचशा ठिकाणी दिलेली। आत्ताच एक महिनाभरापूर्वी जे पिंपळगाव वैजापूर तालुक्यामधलं ज्याला पिराचं पिंपळगाव असं काहीतरी म्हटलं जातं, त्या ठिकाणी तर ज्या लोकांचे सातबारे झालेले आहेत, सातबारे झालेल्या लोकांच्या जमिनी शासनाने तिथून त्यांच्या ताब्यातून काढून घेतल्या आणि तिथं सौर ऊर्जासारखा प्रकल्प राबवला। परंतु गायरान हक्क संघर्ष समितीने त्या ठिकाणी एक आत्मदहनाचा इशारा देताच ज्या लोकांच्या सातबारे झालेले होते यांना आम्ही एसडीएम साहेबांना आंदोलनाच्या माध्यमातून भाग पाडलं आणि त्या जमिनी त्यांना परत उर्वरित ज्या प्रोजेक्ट झाला, पण जी उर्वरित जमीन होती, ज्या लोकांच्या नावावर सातबारे होते त्या लोकांना आम्ही त्या वाटून द्यायला लावल्या। म्हणजे भूमिहीनांना जमिनी देण्याचे आश्वासन देत आहे, बेघरांना घरे देण्याचं आश्वासन देत आहेत, योजना राबवत आहेत, याकडे तुम्ही कसं बघता? हे जे आश्वासन देतं हे सगळं या शासनाचं कोरडे आश्वासन आहे, लिखित स्वरूपात या ठिकाणी कुठेही नाही आणि गायरानधारकांची एक दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे। गेल्या वेळेस फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस एक मीडियासमोर डिक्लेअर केलं होतं की गायरान जमिनीचे जे पट्टे आम्ही लवकरात लवकर नावे करणार आहोत। परंतु मला वाटतं त्या गोष्टीला आता 3 ते 4 वर्ष उलटून गेले, अजून एकही पट्टा
कुठेही त्यांनी त्या ठिकाणी नावावर केलेला नाही. फक्त मतदान मिळवण्यापुरतं हे कोरडे आश्वासन देतं आणि मतदान झालं की गायरान धारकांचं कुठं नावनिशाणही घेत नाही आणि गायरानाचा ते तर प्रश्नही घेत नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस माननीय शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुद्धा त्यांनी मीडियाला एक क्लिप दिली होती आणि ती व्हायरल झाली होती की आम्ही गायरानाचे पट्टे नावावर करू म्हणून. ते पण असं त्यांनी वाऱ्यावरच सोडलेलं आहे. त्याची कुठं आजपर्यंत त्यांनी दखल घेतली नाही आणि कोणत्याही गायरान धारकांचा सातबारा त्यांनी आतापर्यंत तयार करून दिलेला नाही. या प्रकरणी जर तुम्ही शासन किंवा प्रशासनाकडे काही पाठपुरावा केला का? ही गायरान हक्क संघर्ष समिती जी आहे ही गेल्या 30 वर्षापासून गायरान धारकांच्या हितासाठी आणि त्यांच्या सातबाऱ्यासाठी सतत संघर्ष करून पाठपुरावा करत आहे. आणि 30 वर्षापासून ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाचा किंवा मुंबई उच्च न्यायालयाचा गायरान धारकांच्या विरोधात निर्णय नव्हता आणि शासनाचा एक जी आर होता की 14 जानेवारी 1990 पूर्वीचे जे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण कायम करण्यात येतील आणि त्या जी आर प्रमाणे बऱ्याचशा गायरान धारकांना आपण या ठिकाणी सातबारे मिळवून दिलेले आहेत. आणि बऱ्याचशा गायरान धारकांना या ठिकाणी आपण मग एकीला नोंद असेल, तलाठी पंचनामा असेल किंवा जे काही त्यांचे महसुली पुरावे आहेत हे आपण गायरान हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करून हे पुरावे आपण त्यांना तयार करून दिलेले आहे आणि गायरान धारकांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे. सर, या समितीकडून जे आहे ते कुठे कुठे काम चालू आहे सर? कोणत्या कोणत्या जिल्ह्यात? आपलं सगळ्यात मोठं संघटन जे आहे हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हळूहळू आपण हे पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम हे संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. सर, गायरान धारकांना जे न्याय मिळवून देण्यासाठी सर काही मोठं आंदोलन वगैरे उभारण्याची शक्यता आहे का सर? आता येणाऱ्या ह्या 15 दिवसाच्या आतमध्ये आज आम्ही जी मीटिंग घेतलेली आहे हे एक या ठिकाणी आम्ही जन आंदोलन डिक्लेअर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसवर एक थाळीनाद मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्यानंतर धडक मोर्चा जो आहे हा आम्ही मुंबई मंत्रालयावर लवकरच नेणार आहोत आणि त्याचंही नियोजन या ठिकाणी करणार आहोत. सर, आज या माध्यमातून तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला शासनाकडून खूप काही अपेक्षा आहे, परंतु जे गायरान धारकांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनी आहेत या जमिनीवर ज्या शासकीय योजना सरकार राबवून मोठमोठ्या बागडबिल्ल्यांच्या मोठमोठ्या धनदांडग्या लोकांच्या घाशामध्ये घालण्याचं काम करत आहे, जसं सौर ऊर्जा असेल किंवा इतर ज्या शासकीय योजना राबवून हे गायरान धारकावर अन्याय करत आहेत, या ज्या योजना आहेत सौर ऊर्जासारख्या आणि इतर शासकीय योजना या रद्द कराव्या आणि जे गायरान धारकांनी अतिक्रमण केलेलं आहे यांच्या नावावर त्या गायरान पट्टे या ठिकाणी करण्यात यावे अशी आमची गायरान हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. आपलं नाव सांगा सर. मी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुनवर. आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित? आजच्या बैठकीला बऱ्याचशा गावातून गायरान धारक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे आमचे मार्गदर्शक पंडितजी भाई नवगिरे, मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष मनीषजी आव्हाड आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहिरेताई, तसेच आमचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोनवणे. तर आज गायरान हक्क धारकांसाठी बैठक आयोजित करण्याबाबत यावर आपण काय सांगाल? गायरान धारक हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून आज गायरान धारकावर अत्यंत भयानक असं संकट आलेलं आहे. ह्या संकटाच्या माध्यमातून सरकार निवडणुकीच्या काळामध्ये तोंडी आश्वासन देतात. मुख्यमंत्र्यांनी पाठीमागं आश्वासन दिलं की गायरान धारकांची पट्टे गायरान धारकांच्या नावावर सातबारे करून देऊ, आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला जे गायरान काढलेलं आहे सर्व जी जमीन आहे ती तुमच्या नावे करण्यात येईल. ही पोकळ आश्वासनं देऊन गायरान जमीन ही उद्योगांच्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम हे सरकार आज करत आहे. गायरान धारक जे या शासनाच्या धोरणामुळे परेशान आहेत त्यांना काय आवाहन करणार?
नाही, गायरानधारकांच्या परेशानीमुळे सरकार हे परेशान आहे, हे अत्यंत मला वाटतं चूक आहे. की गायरानधारक गेल्या 50 वर्षापासून गायरानधारक आपला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक एक कुटुंब इथं त्यांचं गायरानधारकासाठी संपलेलं आहे. दुसरं कुटुंब आज गायरान काढत आहे आणि आपला उदरनिर्वाह करत आहे. सरकार गंज आश्वासनं देत आहे, परंतु त्या आश्वासनाची फुल पूर्तता शासन करत नाहीये असं मला वाटतंय. सर, जसं आता सांगितलं सर की सौर ऊर्जा प्रकल्पांना जे या जमिनी दिल्या जातात, हो, यांना नाम मात्र शुल्कावर जमिनी दिल्या. आणि एकीकडे या उद्योगांना जमिनी दिल्या जातात आणि बेघरांना बेघरधारकांना जे तिथून जमिनीतून हुसकावून लावण्यात येत आहे, याकडे कसं बघतात? नाही, सरकारचं ध्येय धोरण जे आहे, सरकार आज म्हणतं महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही म्हणून राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या ज्या ज्या गायरानधारकांच्या जमिनी आहेत, ह्या जमिनी आपण हिसकावून घ्यायच्या, ह्या वनीकरणाच्या ताब्यात देऊन वनीकरणाला शासनाने आदेश केलेत की ह्या जमिनीवर प्रकल्प मोठमोठे राबवायचेत. त्याच भांडवलदार असतील, पुन्हा एक कारखानदार असतील किंवा मग ऊर्जा प्रकल्प आहेत, या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना देऊन आणि शासनाला कशा पद्धतीनं हा महसूल जमा होईल, पैसा जमा होईल, याकडे शासनाचं धोरण आहे. आपलं नाव? पंडित भाई नवगिरे, ज्येष्ठ नेता आहे मी गायरानधारक परिषदेचा.